आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती। तर आज आपण चाललेलो आहोत कमलवाडा संग्रहालय बघायला। खूप छान छान वस्तू तिथे बघायला मिळणार आहेत। शिवाजी काळातले नाणी म्हणा, हत्यार म्हणा किंवा कुलप म्हणा, अशी खूप छान छान अँटिक वस्तू तिथे आहेत। आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदा चाललेलो आहोत। खूप नाव ऐकलेलं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे। काही तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही, काही तिकीट काढायची गरज नाही, काहीच नाही। जा पहा, खूप म्हणजे माहितीपूर्ण असं संग्रहालय की खूप छान छान माहिती मिळते। त्या काळातले पैसे कसे होते, हत्यारं कसे होते किंवा भांडी कशा होत्या, खूप छान छान भांडी म्हणा, म्हणजे वस्तू खूप अशा ज्या आपण कधी पाहिल्या नाही त्यासुद्धा पाहायला मिळणार आहेत। तर मग चला, तर मग आम्ही आज चाललो आहोत कमलवाडा संग्रहालय बघायला आणि पहिल्यांदाच चाललो आहोत। मग म्हटलं तुम्हालाही घेऊन चलावं। तर चला, तर मग भेटूया तिकडे आणि तिथून मग मी दाखवते की तिथे कसं आहे आणि काय काय वस्तू तिथे आहेत ते। चला, तर मग भेटू आपण संग्रहालयामध्ये। नमस्कार मंडळी, तर आता आपण आलेलो आहोत कमलवाडा या म्युझियममध्ये। म्युझियम नाही आहे खरं तर, हा त्यांचा खाजगी बंगला आहे। हा कामठवाडा रोड, अंबिकानगर, नाशिक येथे यांचा हा बंगला आहे। तर त्या बंगल्यातच त्यांनी वैयक्तिक संग्रहालय बनवलेलं आहे, जे एकमेव संग्रहालय आहे नाशिकचं। तर तेच आपण बघायला आलेलो आहोत। आणि हो, यांच्या संग्रहालयाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नाव आहे। तर चला, तर मग अनंत त्र्यंबक धामणे जे या वैयक्तिक संग्रहालयाचे ओनर आहे, त्यांच्या घरी आणि त्यांचा हा संग्रहालय बघायला। तर हे आहे त्यांचं घर। मी तुम्हाला त्यांचं घरसुद्धा थोडंसं दाखवते। यांनी वरच्या मजल्यावर हा संग्रहालय सगळा उभारलेला आहे। वरची जी खोली आहे यांच्या बंगल्याची, तर तिथे आता आपण चाललेलो आहोत। चला, तर मग इथे अंधार असल्यामुळे थोडंसं तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसणार नाही, मग आत गेल्यावर थोडं क्लॅरिटी चांगली होईल। चला, तर मग आता आत जाऊया। खूप छान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर लावलेलं होतं, मोठं एकदम राज्याभिषेकचं, आणि तीच खरी एंट्री होती। आणि मग मध्ये घुसलो आणि खूप शांतता होती आणि ते ओनरच तिथे बसलेले होते। मग आम्ही सरळ सगळं बघण्यास सुरुवात केली। एक एक वस्तू इथे इतक्या सुंदर होत्या आणि इतक्या अप्रतिम होत्या। सगळ्या जुन्या वस्तू ज्या आपण कधी बघितलेल्या नाही त्या मला पाहायला मिळाल्या, आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाल्या। चला, तर मग बघूया इथे काय काय आहे ते। आम्ही जे जे बघतो ते मी तुम्हाला सांगत राहते। आता इथे तुम्हाला कुलप दिसत असतील, खूप जुनी कुलप आहेत ही, आणि वेगवेगळ्या आकाराची कुलप आहेत जे आपण कधी बघितलेली नाही। इथे 72 प्रकारची लोखंडी कुलपे तुम्हाला दिसतील आणि सगळी वेगवेगळ्या आकारात दिसतील, जे आता तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही। यांनी जवळपास 30 वर्षापासून संग्रह केलेला आहे हा वस्तूंचा। 30 वर्षापासून ते वेगवेगळ्या ठिकाणाहून या वस्तू आणतायत। यांना भरपूर बक्षिसंसुद्धा मिळालेली आहेत, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते। आणि हो, म्हणजे किती ना की कसा माणसाचा छंद असू शकतो की इतका मोठा संग्रह तयार करायचा खाजगी आयुष्यात स्वतःहून, आणि भरपूर काही वस्तू त्यांनी स्वतः विकतसुद्धा घेतलेल्या आहेत, ज्यांच्याकडून मिळतील जुन्या वस्तू। म्हणजे इतका त्यांचा छंद होता हा, की त्यांनी इतका छंद जोपासला आहे त्यांनी, की खूप छान वाटलं बघायला। आणि आपल्या सारख्यांसाठी ही खरंच पर्वणी आहे की जुन्या वस्तू आजकाल कुठेच बघायला मिळत नाही, त्या सगळ्या इथे तुम्हाला बघायला मिळतील। एकदा तरी तुम्ही या संग्रहालयाला नक्की भेट द्या। आता आपण बघत आहोत अडकित्ते। किती छान प्रकारचे अडकित्ते तुम्ही बघू शकतात। उंटाचा आकार, घोड्याचा आकार, मोराचा आकार, असे किती छान छान अडकित्ते आहेत। आणि हो, इथे तब्बल 90 प्रकारचे अडकित्ते तुम्हाला भेटतील। हो, 90 प्रकार आहेत अडकित्त्याचे, सगळे वेगवेगळे प्रकार आहेत। खूप छान आहे, म्हणजे असं वाटत होतं ना की बघतच राहावं की हे किती छान आहे, ते किती छान आहे।
हे बघा, तुम्ही बघू शकतात, मी सगळे अडकित्ते तुम्हाला दाखवत आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता आपण बघणार आहोत पान सुपारीचे डबे. हे सुद्धा खूप प्रकारचे होते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या धातूंचे तुम्हाला दिसतील. काही तांब्याचे होते, काही पितळी होते, काही लोखंडी होते, काही स्टीलचे सुद्धा होते आणि इतके वेगवेगळे आकार होते त्यांचे आणि खूप सुंदर होते, खूप सुंदर. म्हणजे असे मी सुद्धा कधी पाहिले नाही. 1-2 होते माझ्या आजीचे, खूप वर्षापूर्वी मी पाहिले असतील, पण ते असे चौकोनी आणि त्याच्यात छोट्या छोट्या वाट्या होत्या. 1 का 2 डबे मी पाहिले, पण मी एवढे प्रकार तर कधीच पाहिले नाही. आणि हो, इथे सगळ्या जेवढे पण आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात राजे होऊन गेले, मुघल म्हणा, शिवाजी महाराज म्हणा, इंग्रज म्हणा, त्यांच्या सगळ्यांच्या काळातले इथे नाणी तुम्हाला दिसतील. आणि हो, ओरिजिनल नाणे आहेत इथे. काहीही फेक इथे किंवा फक्त पोस्टर म्हणून इथे लावलं गेलेलं नाही, तर ओरिजिनल नाणी त्या वर्षाची इथे ठेवली गेलेली आहेत. इवन शिवकालीन नाणीसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि त्यांची संपूर्ण माहितीसुद्धा इथे दिलेली आहेत की हे नाणं या राजाचं होतं, या काळातलं होतं आणि हे नाणं त्या काळी बंद झालं, मग दुसरं नाणं सुरू झालं, असं सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आणि ज्या राजाचं ते नाणं असेल त्या राजाची सुद्धा इथे माहिती मिळेल. मुघलांची माहिती, शिवाजी महाराजांनी कोणतं नाणं कधी काढलं, त्या नाण्याची सगळं माहिती मिळेल की या नाण्यावर काय कोरलं गेलं होतं आणि का कोरलं गेलं होतं, हे सुद्धा तुम्हाला इथे सगळी माहिती मिळणार आहे. तर खरंच म्हणजे खूप माहितीपूर्ण असं संग्रहालय मी म्हणू शकेल की इथे तुम्हाला जितकी माहिती मिळेल की पुरातन तत्त्वाची, नाण्यांची, वस्तूंची, मला तरी आजपर्यंत कुठे एवढी माहिती दिसलेली नाही आहे. पण असेल, कदाचित असेल, मी अजून सगळं फिरली नाही आहे, पण मग इथे जेवढी माहिती मी पाहिली की अजून तरी मी कुठे पाहिली नाही. तर खूप छान होतं. आणि इथे चक्क सोन्याची नाणी मला दिसलेली आहेत आणि यातली काही नाणी त्यांनी खरेदीसुद्धा केलेली आहेत. याचेसुद्धा त्यांना पैसे मोजावे लागले. म्हणजे एवढा त्यांचा अट्टहास होता हा संग्रहालय जमा करण्याचा. तर तुम्ही खरंच समजू शकतात की किती कमाल आहे वा, किती छान प्रकारे त्यांनी हा संग्रहालय केलेला आहे. आणि या संग्रहालयाची तुम्हाला अजिबात कोणतीही किंमत द्यावी लागणार नाही, तिकीट काढावं लागणार नाही. हे सगळ्यांसाठी त्यांनी मोफत ठेवलेलं आहे. इतका त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी तिकीट ठेवलं असतं तरी लोक आलेच असते पाहायला की किती छान संग्रहालय आहे हा. पण त्यांनी 1ही रुपया न घेता फक्त लोकांसाठी, समाजसेवेसाठी त्यांनी हा स्वतःचा खाजगी संग्रहालय असूनसुद्धा लोकांसाठी मोफत ठेवलेला आहे. तुम्ही कधीही इथे या, पहा, विनामूल्य तुम्ही सगळी माहिती मिळवा, शूटिंग करा, तुम्ही काहीही करा, ते काहीही म्हणत नाही. लोकांना जितकी माहिती मिळेल त्यांचा तोच अट्टहास आहे की लोकांना जास्तीत जास्त आपल्या इतिहासाची, आपल्या जुन्या संग्रहाची, वस्तूंची, नाण्यांची माहिती मिळावी, लोकांना त्या गोष्टी पाहायला मिळाव्या ज्या कधी पाहायला मिळाल्या नाही आहे. मुलांना खासकर आजकालच्या पिढीला या गोष्टी कधी दिसणारसुद्धा नाही, तर त्यांनासुद्धा हा पाहायचा खूप सुवर्ण संधी म्हणेल मी की ही खूप सुवर्ण संधी आहे पाहायची. इतक्या जुन्या वस्तू आणि शिवकालीन वस्तूसुद्धा पाहायला मिळत आहे, म्हणजे हे भाग्यच म्हणावं लागेल. तर खूप छान छान वस्तू होत्या, म्हणजे काय बघू नये काय नाही आणि काय तुम्हाला मी दाखवू असं झालं होतं मला. म्हणून मी सगळा व्हिडिओ एकदम असं शांततेत शूट केला की तुम्हाला व्यवस्थित सगळ्या वस्तू दिसतील. आणि मी नावंसुद्धा सगळीकडे दाखवलेली आहेत की हे काय काय मी दाखवत आहे ते. तर खरंच खूप छान होतं, खूप छान, म्हणजे फक्त बघत राहावं असं वाटत होतं. आणि मी मुद्दाम हा व्हिडिओ थोडा स्लो घेतलेला आहे कारण तुम्हालासुद्धा
ह्या वस्तू नीट पाहता याव्या, जवळून पाहता याव्या म्हणून. आणि तुम्हालासुद्धा जर इथे येणं शक्य झालं नाही तर तो आनंद तुम्हाला घेता यावा म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न. हे सर्व काही पान सुपारीचे डबे आहेत. कारच्या आकाराचे, पुस्तकाच्या आकाराचे, पेटीच्या आकाराचे. हे सगळं पान सुपारीच्या डब्यांचं त्यांनी कलेक्शन केलेलं आहे. अप्रतिम. आणि हो, इथे वेगवेगळ्या देशातले सुद्धा पान सुपारीचे डबे तुम्ही पाहू शकतात. नेपाळचे, आपल्या महाराष्ट्राचे, श्रीलंकेचे, इजिप्तचा सुद्धा पान सुपारीचा डबा मला इथे दिसलेला आहे. आणि नेपाळचा सुद्धा गणपतीचा, श्रीलंकेचा. किती वेगवेगळ्या प्रकारचे इथे डबे मी खरंच पहिल्यांदाच पाहत आहे. खूप छान. आणि माशाच्या आकाराचा, ट्रेनच्या आकाराचा, खूप म्हणजे किती वेगवेगळे प्रकार आहे. तर मला आनंद पण होतो आहे आणि आश्चर्यसुद्धा होतं आहे. हे तुम्ही बघू शकतात. हे खरं पान सुपारीचे डबे आहेत आणि वा, किती छान आहेत. तुम्ही जर असे बघितले असतील किंवा तुमच्याकडे असतील जुने तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तरी पहिल्यांदाच पाहते आहे. इथे तुम्हाला संपूर्ण नाण्यांचा इतिहास मिळून जाईल की कशी नाणी बदलत गेली, तिचा आकार कसा बदलत गेला. जुनी पत्रंसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील की राजा महाराजांचे त्या काळातले. तिकीटंसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील की जुन्या काळातले तिकीटं कसे होते, आताची तिकीटं कशी होते, पोस्टाची पत्र कशी होती आणि नाणी कशी कशी रूप बदलत गेली. चांदीचं, सोन्याचं, तांब्याचं सगळ्या प्रकारची नाणी, आत्ताची सुद्धा नाणी की जुन्या काळातलं कसं होतं, इंग्रजांच्या काळात कसं होतं, गांधीजीपासून असे सगळे प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळतील की आपल्यासुद्धा पैशांचा आकार कसा बदलत गेला ते. आणि जे पैसे आपण सुद्धा डोळ्यांनी पाहिलेले आहेत आपल्या आयुष्यात ते सुद्धा किती वेगवेगळे प्रकारचे झाले, आकाराचे झाले, ते सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल.
म्हणून सांगते, एकदा तरी नक्की भेट द्या आणि मुलांना तर आवर्जून इथे आणा, त्यांना खूप मजा वाटेल पाहायला. माझ्या मुलीला तर खूप आनंद झाला हे सगळं पाहायला आणि ती इतकी एक्सायटेड होत होती की हे कसं काय, ते कसं काय, हे किती छान, ते किती छान. तिलासुद्धा खूप आनंद झाला हे सगळं पाहून आणि खूप माहिती मिळाली. मलासुद्धा खूप माहिती मिळाली. यापूर्वी मी जे पाहिलं नव्हतं अशा वस्तू मी पाहिल्या. इथे आता वेगवेगळ्या चुन्याच्या डब्या मला दिसलेल्या आहेत. याचे सुद्धा खूप प्रकार आहेत. इथे तुम्हाला 22 प्रकारचे पानपुडे आणि 18 प्रकारचे दौत, वेगवेगळे चित्र, शिल्प, टाक असे वेगवेगळे प्रकार इथे पाहायला मिळतील आणि भरपूर प्रकार पाहायला मिळतील. तसेच शिवकालीन, मुघलकालीन, इंग्रजकालीन असे चांदी, सोने, तांबे सगळी 400हून अधिक नाणी तुम्हाला बघायला मिळतील. ही त्या काळातली कलाकुसर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील की त्या काळात कशा मूर्त्या बनवल्या जायच्या. आता या छोटे छोटे रथ इथे तुम्हाला बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ते सुद्धा वेगवेगळ्या धातूंचे आहेत आणि त्याच्यावरची कलाकुसर सुद्धा खूप छान आहे. इथे मला आता जुन्या काळातली मापं दिसलेली आहेत. अजूनसुद्धा आमच्या गावाकडे आहेत ही आदलं म्हणा, पायली म्हणा, हे मी पाहिलेलं आहे आणि अजूनसुद्धा आहे. तुमच्याकडे असेल तर मला सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हीसुद्धा पाहिलं आहेत की नाही. खूप छान, म्हणजे सगळे प्रकार मला इथे दिसलेले आहेत. इथे आता मला वेगवेगळ्या प्रकारची भांडी दिसलेली आहेत. चहाची, सरबतची किंवा ती पाण्याची भांडी असतात. घागर म्हणा, तांब्या म्हणा, हंडा म्हणा, असे खूप प्रकार इथे दिसलेले आहेत. खूप प्रकारची भांडी इथे आहेत. यांनी खूप छान असा संग्रह इथे केलेला आहे या भांड्यांचा सुद्धा. इथे चांदीची भांडी सुद्धा तुम्हाला दिसतील. इथे आता जुन्या काळातले धनुष्यबाण सुद्धा दिसलेले आहेत मला, की त्या काळी धनुष्य कसा होता, बाण कसे राहायचे ते सुद्धा इथे आहेत. त्याशिवाय भाले, जे युद्धामध्ये सामान
यूज व्हायचं ते सुद्धा इथे त्यांनी ठेवलेलं आहे, की त्या काळात कशा प्रकारची शस्त्र वापरली जायची. आणि इथे तुम्हाला कुंकवाच्या कुयऱ्या दिसत असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, तशा त्यासुद्धा मला पाहायला मिळाल्या. कट्यार म्हणा आणि लाकडी, लोखंडी, पितळी सगळ्या प्रकारचे इथे कुंकवाच्या करंड्या होत्या. उखळ होती, मुसळ होती, लोणी घुसळायचं भांडंसुद्धा इथे होतं जुन्या काळातलं. आणि इथे काही जुनी पुस्तकंसुद्धा त्यांनी ठेवलेली आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरी, ओरिजिनल हस्तलिखित ज्ञानेश्वरी त्यांनी इथे ठेवलेली आहेत, जी अजून तरी कुठे पाहायला मिळाली नाही मला. इथे आता जुना ग्रामोफोन मला दिसलेला आहे. म्हणजे किती छान वस्तू इथे आहे. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की इथे हस्तलिखित ज्ञानेश्वरी तुम्हाला पाहायला मिळेल. ओरिजिनल ज्ञानेश्वरी तर ही आहे, ती हस्तलिखित ज्ञानेश्वरी तुम्ही पाहू शकतात, जी कधी पाहायला मिळेल का नाही माहीत नाही, पण इथे तर मला पाहायला मिळाले आहे. आणि किती सुंदर सुंदर वस्तू आहे, म्हणजे हे पाहू का ते असं मन भरतच नाही, पाहतच राहावं असं वाटतं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प, कंदील इथे ठेवलेले आहेत त्यांनी. ते सुद्धा भरपूर आकाराचे आणि वेगवेगळ्या धातूंचे बनलेले आहेत.
मला आता पितळी इस्त्री दिसलेली आहे, चौपट दिसलेली आहे आणि हस्तिदंताने बनवलेले चेसच्या त्या सोंगड्या दिसलेल्या आहे, गोट्या दिसलेल्या आहे आणि जुन्या काळातलं चेस बोर्ड लाकडी कसं होतं ते इथे दिसलेलं आहे. खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे त्यांचा परिवारसुद्धा त्यांच्या या छंदामध्ये त्यांची साथ देत आहे. त्यांचा छंद जोपासण्यासाठी, हा संग्रह गोळा करण्यासाठी अजूनसुद्धा ते संग्रह करत आहे वस्तूंचा. जिथे जे मिळेल ते गोळा करता आणि इथे ठेवता आणि लोकांना मोफत ते सगळं खुलं करून दिलेलं आहे. ती खरं विशेष गोष्ट आहे की सगळ्यांना माहिती मिळण्यासाठी सगळा जुन्या काळातलं संग्रह लोकांना बघता यावा म्हणून त्यांनी सगळं मोफत ठेवलेलं आहे. ही खरंच खूप छान अशी गोष्ट आहे. इथे आता काही जुने पैसे रुपये मला दिसलेले आहेत. 1000ची नोट दिसलेली आहेत. ही सुद्धा कोणी पाहिली असेल नसेल, पण आपल्या मुलांना आजच्या पिढीला या जुन्या नोटा पाहण्याची संधी मिळते आहे. हे खरंच खूप छान आहे. माझ्या मुलीनेसुद्धा पहिल्यांदा 1000ची नोट कशी होती ते पाहिलं त्या काळातली आणि 10,000ची नोटसुद्धा इथे आहे. तर खरंच विशेष गोष्ट आहे. ती मी कधी पाहिली नव्हती पण इथे मला पाहायला मिळाली. शेवटी मग आम्ही या संग्रहाचे जे ओनर आहे अनंत धामणे त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी भेटूनसुद्धा खूप छान वाटलं आणि त्यांनासुद्धा पुढे आयुष्याच्या खूप शुभेच्छा दिल्या की त्यांनी खूप छान काम केलेलं आहे हे आणि हा संग्रह खूप अप्रतिम आहे. तर मग नक्की आवर्जून भेट द्या या संग्रहालयाला आणि आमचा अनुभव तर खूप छान होता. तुम्हीसुद्धा अनुभव नक्की घ्या. तर आजचा हा आपला कमलवाडा या संग्रहालयाचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, छान माहिती मिळाली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सगळ्यांनाही ही माहिती मिळू द्या. आणि हो,
जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मी असेच छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत असते। तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। धन्यवाद।